सादर तुमच्या आभारांत महात्मा ईश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. शास्त्राच्या शिक्षणामध्ये जेव्हा पवित्र शास्त्र आपल्याला एक शिकायचं आहे किंवा त्या शिक्षणाची काहीतरी जाणीव करून किंवा एखादी माहिती घ्यायची असेल तर आपलं मन पहिलं स्वच्छ करावं लागते. कारण ते 5 आत्म्याची सदिवेची अंतःकरणाची जी स्वच्छ ते धान्य देवाला मेन आपल्या मनामध्ये राग आहे, नम्रता आहे, नेण आहे, द्वेष आहे, त्याची काही ना काही चुकली चालूच आहे. हे जे आपल्या मनामध्ये जर भरलेलं असेल तर त्या पवित्र शास्त्राचं शिक्षण आपल्यामध्ये नसेल. मग आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा अडचणी येतात, संकट येतात, दुःख येतात आणि त्यामुळे आपल्याला सारखं जीवनामध्ये वागता येत नाही. त्यामुळे चिडचिड स्वभाव होतो, अस्वस्थ असते आणि अनेक गोष्टी आपल्या शरीराच्या अवयवाला रोगामध्ये पिटल्या जातात. आज आपण स्वतःमध्ये 61 आणि 62 अध्यायामध्ये या गोष्टीचं अनुभव आत्मपरीक्षण करायचं आहे. एक एक वचन म्हणजे जेवणाचा घास जसा घेतो तसं ते घेतल्यावर चव लागते, तसं इब्रिकरा 4:12 देवाचं वचन 2 धारी तलवारीसारखं शरीराच्या आतमध्ये त्यांना एक उत्साही आत्मा बनवला जातो. तर त्यानंतर त्याच्यातून माणसाच्या शरीराला एक शहाण उत्पन्न होतात. आपल्या शरीराची एक धडधड उभे होतात कारण तो पवित्र आत्मा आपल्या संपूर्ण अवयवाला एक आत्मिक शिक्षणाच्याद्वारे, एक सामर्थ्याच्याद्वारे, एक ज्ञानाच्याद्वारे, एक वरदानाच्याद्वारे आपल्यामध्ये उतरायला सुरुवात होते. आता तुम्ही जेवायला बसले तर जेवायला बसले असताना एक घास घेतात, काय मिठाची चव आहे, काय भाजीची चव आहे, तसाच तो चावत चावत पटापट पोटात टाकतो. कारण भूक लागते पोटाला आणि चव लागते जिभीला. दात आहे ते चावायला, मग ते कंटाळा करतात, पटापट जाते. मग तशाच परिस्थिती हे वचन आहे या शरीरासाठी ते पचनशक्तीप्रमाणे जिंकलं पाहिजे. आणि ह्याच वचनाद्वारे तुम्हाला एक नवीन जीवनाची स्थापना कशी करायची आहे हे शिकायचं आहे. तर आपण पहिल्यांदा सुरुवात करू एका वचनाला. या 61 अध्यायामध्ये सुरुवातीपासून देवाच्या संरक्षणावर भरवसा. काय सांगते? हे देवा माझा धावा आहे. आता प्रार्थना येतो आणि प्रार्थनेला आल्यानंतर की आमची प्रार्थना देव मान्य का करत नाही? पहिलं मन साफ करायचं. कोणत्याही गोष्टीमध्ये मनामध्ये भरले नाही ते जरपर्यंत खाली नाही केलं तर तो ऐकणार नाही. कारण त्याच्याकडे त्याची इच्छा चालते, आपली इच्छा चालत नाही. एखाद्या माणसाकडे तुम्ही तुमची इच्छा घेऊन जाणार बाजूला, देवाच्या इच्छेप्रमाणे देवाच्या इच्छेचा अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे. पुढे काय सांगते बघ? काय सांगते? माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. आता तुम्ही प्रार्थना करता बरोबर, तर तुम्ही देवाला सांगायचं की मी आता प्रार्थना करतो, तर मीची प्रार्थना काय केली? प्रार्थना म्हणजे काय करणार? प्रार्थना म्हणजे तुमच्या इच्छा बरोबर, तुमचा स्वभाव बरोबर. तुम्ही जेव्हा पाप खाली करता, परमेश्वराबरोबर राहतात, त्याच्या शिक्षणाचं पालन करतात, तेव्हा तुम्हाला तो त्या सर्व गोष्टी पूर्ण करण्याचं काम करतो. पण आपल्या मनात राग आहे, एक नफरत आहे किंवा निंदा आहे किंवा द्वेष आहे, ती इच्छा पुरा होतात. म्हणून तो काय सांगतो? माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. प्रार्थना म्हणजे माझी दिलेली एक विनंती. आता मी प्रार्थना केली, माझं डोकं दुखते समजा, तर मी माझं डोकं दुखते जाम, त्याच्यासाठी मी प्रार्थना करतो की देवा माझ्या डोक्याला स्पर्श कर. म्हणजे माझं डोकं
ज्या गोष्टीसाठी तुम्ही समर्पण करता देवापुढे, तर त्याच गोष्टीसाठी देवाची इच्छा ती मॅच झाली पाहिजे. म्हणून योहान 15:4-7 तू माझ्यात आणि तुझ्यात राहील. आता आपण देवामध्ये राहिल्यानंतर देवाकडे मागायला लागत नाही, मग ते सांग. मग तिथे नाही, जेव्हा आपण कधी मागतो की आता आज आपल्यामध्ये एक पाप आहे, हे पाप आहे म्हणून तो दर्शन देत नाही. बरोबर, यशाई 15 दिलेलं आहे 18. कारण आपले हात जर रक्ताने भरलेले आहेत तर आपल्या इच्छा कशा भरतात? प्रभूमध्ये येणाऱ्या लोकांना मी पहिलं स्थान देवाला द्या असं सांगतो. आणि देवाकडे आल्यानंतर पहिलं आपलं मन मोकळं करायचं. एखाद्या तुम्ही दुकानात जाता तर त्या दुकानवाल्याला तुम्ही सांगता मला हे पाहिजे. दुकानवाला तुम्हाला एकच प्रश्न देईल, काय पाहिजे? कारण त्याला माहिती नाही. त्याला माहिती आहे का? आपण मते 6:8 येते की प्रभू येशू सांगतो तू मागण्या अगोदर मी तुला देतो. योहान 6:44 सांगते पित्याची इच्छा आकर्षल्याशिवाय तू माझ्याकडून येऊ शकत नाही. पण त्याला माहिती आहे तू थकलेला आहे. मग ते 11-28 सांगते की अहो कष्टी आणि भाराच्या जनो तुम्ही सगळे माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला जसं मी मनाने नम्र आहे, लीन आहे, माझं शिक्षण घ्या, त्यापासून तुम्हाला. योहान 15:12 जसं मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. त्याचं शिक्षण तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करू. जे तुमचा द्वेष करतात त्यांच्यासाठी तू प्रार्थना कर. आता जर तुम्ही हे गोष्टीकडे वळतात आणि ह्या गोष्टी तुमच्याकडे जर वळत असेल तर तुम्हाला या शिक्षणाचा अनुभव, कारण देवाकडे वळणं गरजेचं आहे. म्हणून प्रार्थनेकडे लक्ष लावायचं. बघा, प्रेषितांच्या कृत्यात 3 अध्यायामध्ये पेत्र आणि योहान एक लंगड्या भिकाऱ्याकडे जातात. म्हणजे प्रार्थनेला चालले वर मंदिरात, तेव्हा त्या लंगड्या भिकाऱ्याने त्याच्याकडे हात पसरला. हे दोघे गेले त्याच्याकडे आणि त्याला सांगते माझ्याकडे सोनं नाही, रुपये नाही, काय नाही, जे आहे ते तुला देतो. जो येशू माझ्यामध्ये तेच तुला देतो. तर जर प्रभू येशू तुझ्या जीवनात आहे तर जिंदगीमध्ये तुझ्या जीवनात नाही, आपत्ती नाही, संकट नाही, टेन्शन नाही, मानसिक तणाव नाही, अस्वस्थपणा नाही. हे तुला मी देतो. उठ, चाल. तुझ्याकडे पैसा आहे पण तुझ्याकडे येशू म्हणून तू बरा हो. एकदा येशूला घे, येशूची स्तुती करायला सुरुवात कर, मग तुझ्या जीवनात सगळं. जेव्हा पेत्र आणि योहानाने याला शब्द बोलले त्यामुळे त्याच्या अंगात ताकद आली, शक्ती आली आणि तो उठला. पैसे तिकडे सोडले आणि धाव मारली देवाच्या गौरवासाठी. एवढे लोक प्रार्थनेला येतात, ते नुसते येत नाही, त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं आहे. त्या प्रभू येशूच्या द्वारे आजपासून माझ्याही जीवनात चांगलं आहे. आणि त्यांनी देवाची स्तुती केली आणि ते धनाचा लोभ होता त्याला कळलं. कारण मग ते 6:19-21 संपत्ती आपली सर्वस्व आहे असं नका समजा. आपल्याजवळ संपत्ती आहे म्हणून आपलं सर्वस्व आहे. मोह, संपत्ती म्हणजे मोह, अस्वस्थपणा, दुष्ट आत्मा, दुष्टाई शक्ती, सैतानाचा हत्यार हे माणसाला नाशामध्ये टाकणार. त्याला प्रभू येशूचा आत्मा किंवा प्रभूची उपस्थिती ही त्यांना भेटणारी नाही पैशाने. पैसा असं चीज आहे. गरीब आणि गरजवंत व्यक्तीसाठी तुम्ही जर काही मदत करत असेल तर 100% मला 1000 पटीचा आशीर्वाद देव देणार आहे. कारण नाशवंतासाठी कोणत्याच माणसाला पैसा दिला जात नाही आणि दिला तिथे अपयश उत्पन्न होईल. तुमच्यामध्ये कधी प्रगतीचं चिन्ह दिसणार. देवाने सुरुवातीपासून आदामाची जेव्हा उत्पत्तीला सुरुवात केली त्या 3 अध्यायामध्ये
तेव्हा एक यादीत बागामध्ये त्याला नोकरी दिली, तू ये राग. तेव्हा त्या नोकरीमध्ये त्याला सांगितलं, हे बघ मी तुला हे दिलंय पण एक हिस्सा माझा ठेव, सगळं खा पण हे खाऊ नका, एक हिस्सा तुझ्यासाठी मी ठेवलाय, तसं हा हिस्सा एक माझ्यासाठी, पण माझ्या झाडाला तू हात नाही लावायचा. हिस्सा मी पहिलाच दावा काढून ठेवलाय. त्यांनी एक हिस्सा काढून ठेवलेला, तरी पण त्यांनी तो चोरला. आज आपण पण चोरच आहे की नाही? आपल्याकडे कोणता मनुष्य आहे की देवाच्या नियमाप्रमाणे चालतो आणि तो खरोखर आपला हिस्सा काढून ठेवतो, त्याला बिंदास तिकडे वेळ जागा असं नाही आहे. पहिला मूर्तीपूजाकडे तो पैसा यूज करतो, अनावमध्ये नाव काय काय करत त्याला, आणि तो पैसा तिथे, पण तिथे ते उपयोगी करणार नाही. पण एखादा गरीब आणि गरजवंत लोकांना तुम्ही जर एक मदतीचा हात दिले नाही, तो तुम्हाला मोठ्या प्रमाणात एक उपयोगीचं चिन्ह दिले. ते कधी संपत नाही. ते झाड आहे, जीवनाचं झाड, लोकांचं जीवन बनवलं जाते, घडवलं जाते, गरजवंताच्या गरजा भागवल्या जातात, तेव्हा परमेश्वराचं राज्य आपल्यात येत असते. म्हणून प्रार्थना कशी केली पाहिजे आणि प्रार्थनेकडे लक्ष लावलं कसं पाहिजे. माझे मन व्याकुळ झाले असता दिगंतापासून मी तुझा धावा करतो. मी याची धावा करतात, त्या माणसामागे चालले, इकडे चालले, तिकडे चालले, याचा नवस त्याचा नवस. अरे ते शास्त्रात लिहिलेलं आहे, तो परमेश्वर वरती आहे. इकडे तिकडे जाऊन परमेश्वर नाही मिळणार. आता मी जेव्हा परमेश्वरची धावा करतो, पाऊस आला की नाही आला, या हक्काने सांगितलं आला की नाही, 2 वेळा आला. बरोबर ऊन असताना पण सांगितलं पाऊस आता आला की नाही. मग माझी प्रार्थना परमेश्वर जर ऐकतो, मग तुमची का नाही? कारण माझा स्वार्थ नाही आहे त्याच्यात. म्हणून लक्षात ठेवा, मूर्तीपूजापासून दूर व्हा, अशांती घरात वर बघाना प्रार्थना. कुठे प्रार्थना करायची गरज नाही, जिथे बसली तिकडे इकडे पण यायची गरज नाही. एखादा माणूस एका मूर्तीचा बरवासा देतो आणि त्यामागे जातो न मग सांगतो, अरे तिकडे देवाचा चमत्कार आहे. उद्या सकाळी उठला ना, जो सगळ्यात मोठा चमत्कार. रात्रीतूनच लोक जातात की नाही, झोपल्यामध्ये जातात. शिकायचं आमचा परमेश्वर जीवन आहे, आपला परमेश्वर जीवन आहे. आपल्याला त्याने आत्मा दिला. तुम्हाला सांगतो खरा देव कुठे बघायचं आहे, ते आताच तुम्हाला दर्शन देतो. तुमच्यामध्येच देव आहे. बघा, जो खडक मला दुर्ग आहे, आज परमेश्वर आपल्याला सांगतो, जो खडक दुर्ग आहे तिकडे मला ने. स्वतःचे 24 अध्यायामध्ये दिले, परमेश्वरच्या डोंगरावर कोण चढेल, त्याचं मन, त्याचे हात, हे सगळं स्वच्छ असेल. आपल्याला इकडे आल्याबरोबर घरचं सगळं खाली सोडून यावं लागते. तुम्ही घरातले कपाट वगैरे काय घेऊन आले का? काय नाही, पैसा नाणा थोडाफार खर्चाला आला असेल, पण बाकी सगळं ठेवून गेलं ना. मग तसंच देवाच्या घरात जेव्हा जायचं आहे ना, तेव्हा हे सगळं सोडून झालं तुझ्याकडे. हे प्रॅक्टिकल सुरू आहे तुमचं, समजलं ना. देवाजवळ येताना सगळं सोडून झालं, घराच्या बाहेर जाताना सगळं सोडून झालं आहे. हे प्रॅक्टिकल आहे. म्हणून या प्रॅक्टिकलचा पूर्ण अनुभव घ्यायचा आहे की आम्ही घेऊन काही जाणार नाही. पण ते 16:26 जगात सर्व कमवून आत्मा गमवणं काय. मग ते 10:39 आपल्या जीवनामध्ये एक शिक्षण घ्यायचं. हे आपला मार्ग आहे. ह्याच्यात काय मार्ग नाही. खाली जायचं, खाली यायचं, बघायचं मूर्तीला. चॉकलेट खातो तो पण चुपचूप करतो. माणसाच्या शरीरामध्ये आत्मिक शिक्षण नसेल तर ते मनुष्यच नाही, त्याला सार्वत्रिक जीवन नाही आहे. शेवट हा काळ नरकाचा सुरू आहे, स्वर्गाचा काळ नाही आहे. कारण हर ठिकाणी प्रार्थना लोकांना करायला कंटाळा येते. प्रार्थनेने जीवन जगणाऱ्याच लोकांना प्रभूचा मार्ग मिळेल.
तुम्ही असा त्याचे नियम आणि त्यांच्या वेदीला पण आकलन केले. त्यामध्ये 7:21 प्रभू तुमच्या नावाने भूते काढले, मी प्रवचन दिली, हे केलं ते केलं, काय केलं. तेव्हा एकदा तुम्हाला देवाने रस्ता दाखवला. योहान 14:6 तो म्हणतो मार्ग सत्य जीवन या जगाचा मीच. योहान 11:25 पुनरुत्थान जीवन मीच आहे. जीवन देणारा, मरणात उठवणारा मीच आहे. तो परमेश्वरच आहे, दुसरा कोण व्यक्ती नाही ना. आम्ही तुम्हाला फक्त मार्ग दाखवायला लागल्यात या वचनाचा. माझा मार्ग दाखवायला नाही. तर शेवट काळ आहे. जुदासने येशूला पकडून दिलं, बरोबर की नाही? आणि जुदासला सैतानाने पकडलं तर गळफास घ्यायला लावलं. एकमेकांना पकडणारा माणूस आहे की नाही? जुदासला शास्त्री पुरुष याचे लोकांनी पहिलं पकडलं, बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी जाऊन येशूला पकडलं. सगळ्या गुन्हा करून कुठे चालते, काय करते ते. त्यानंतर शास्त्री पुरुष परत त्याला सांगतो तुझं तू पाहून घे, पैसे घेऊन पडताना मी निर्दोष जीवाला धरून गेलं, तुझं जा तुझं बघ. शेवटी मग सैतानाने त्याला पकडलं, जाऊन झाडाला टांगलं. त्याला कळालं नाही का की अंजिराच्या झाडाला होऊन घ्यायला सांगितलं. भूक लागली, त्याला जेवण खायचं होतं, पानाशिवाय काय राहिलं नाही. त्याला बोललं, ते वळालं आणि पडलं तसंच आहे. मग त्या टायमाला जो देवाचा माणूस गळा झाडाला टांगल्याबरोबर ते झाड घेऊन खाली आला पाहिजे ना, पाय लागायला पाहिजेत की नाही? तरी शब्दाद्वारे बोललेलं होतं. कारण जेव्हा एक शब्द आपल्याला शिकायचं आहे. आपण पवित्र शास्त्राकडे आलेले आहेत, पण शास्त्र समजून घेतलं नाही. विषयावर जाऊ नका, या पवित्र शास्त्रावर लक्ष द्या. विषय माणसाची निघाले तर 1000 परिस्थिती. त्याच्यासाठी तुम्ही 1000 प्रश्न करता तर 1000 वचनाचा अनुभव. कोण काय सांगतो 10,000 वचन देण्यापेक्षा 5 वचन समजून त्यांना सांग. आता जर तुम्हाला समजून जे शिकवलेलं आहे आणि तुम्ही शिकून ते घेतलेले आणि इथून बाहेर जातात ते घेतलेलं नसेल तर तुमच्या स्वतःच्या शरीराला ते नुकसानाचं चिन्ह. बघा, तू माझा आश्रय. आता आश्रय कोण आहे? दावीद काय सांगतो 23:1-6 परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही कमी पडणार, म्हणजे काही उणी पडणार. पण तुम्ही विचार करा, परमेश्वर आपला आश्रय आहे, साई आहे, कोण नाही. मला असं कोणती मूर्ती तुम्हाला जाऊन इकडे जा तिकडे जा ते आश्रय देण्यासाठी, ती तिकडे आहे की तू आला तर तिला उचलून दुसऱ्याला ठेवायला लागते. मग तुम्ही त्याची आराधना करता, तुमचं जीवन त्याच्यासारखंच नाही. इथून खिशातून तुमचे पैसे काढले जातात. प्रभूचे लोक नसतात किंवा परस्ते लोक असतात. भूताच्या मागे लागणार भूत विद्या शरीराला कवरतो. शेवटला प्रकरण 13 वाचा तुम्हाला कळेल, मूर्त्यात बोलणार आहे. आणि मग 16 देवाचा प्रतिक्रमण घाणेरडे फोड. आता स्प्रे मार, अंगाला थोडा वास येते म्हणून. लॉकडाऊनमध्ये तो एकमेकाला भेटला नाही, ते प्रॅक्टिकल सुरू होतं. पण घाणेरडे फोड झाले ना तर तडफूड मनुष्य तिकडे आपलं भविष्य जातं. तो म्हणजे उचलायला पण मनुष्य कोण नसणार. इजबेलसारखी परिस्थिती. कारण मूर्ती पूजाच्या लोकांचं जीवन हेच आहे. तुम्हाला ओळख असून सुद्धा तुम्ही देवाच्या अपोजिट जात असतील तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये तो दंड भोगावा. कारण ज्याला माहीत नसते तो वेगळे चूक आहे. पण ज्याला माहिती असून तो मूर्तीचा जर शोध करत असेल तर आपल्या भविष्याचा नुकसान वाढल्याशिवाय काय सांगते, तुझ्या मंडपात मी सर्व काळ राहील. सर्व काळ कोण येते? आपण ह्या मंडपामध्ये जे राहतात सर्व काळ. कारण देवाला माहिती आहे
बरोबर 307 वचनापासून दिले. हाताने बांधलेल्या मंदिरात परमेश्वर आहे या हृदयात. कारण शिक्षण नसेल, एक मंदिर आहे आणि या मंदिरात मूर्ती आहे आणि जर प्रचारक नसेल मग तू कसा राहणार? लोक 21:5 त्यांनी कसं चिऱ्यावर चिरा हा पाळला जाणार, प्रचारच नाही. माणसाची श्रद्धा अंधश्रद्धेवर बळवाचा या जगात जास्त आहे. श्रद्धा मात्र परमेश्वर. सर्व माणसाला गुडघे टेकायला लागतात, पिढी गरज काय सांगितले 2 लाख प्रत्येकानं गुडघे टेकायला. काही संकट दुःख आले तिकडे कुठे मूर्त्या नसतात, कुठला देव नसतो बघत्या नाही. एक क्रिकेटर असतो, शतक लागलं तरी वर बघतो, चाला लागला तरी तो वर बघतो, तेव्हा तिकडे कुठली मूर्ती नाही. कुठलाही खेळाडू बोला, कोणताही माणूस बोला, तो पहिला तिकडे धन्यवाद. कारण सर्वांच्या हृदयात तो परमेश्वर आहे. मानव जात हा त्यांनी उत्पत्ती 1:27 धर्माची जात नाही बनवली, मानव जात त्याच्या रूपाची बनवली. देवासारखे बनावं, देवासारखं वागावं, देवासारखं चालावं मानवाने, त्याला रूप बोलतात. म्हणून योहान 15:12 बघा, जसं मी तुम्हाला प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा, ही माझी आज्ञा. रोकराच 12:21 बऱ्याने चिंता, देवाच्या शिक्षणाने लोकांना चिंता, पुन्हा मानवाच्या शिक्षणाने तुम्ही चिंतू नका, तिथे काही मिळणार नाही. माणूस 2 तोंडी असतो. योहान 8:44 नंबर 10:20 खोटं बोलणार नाही. दुसरं आहे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल. मी आपल्या शरीराला पवित्र आत्म्याची गरज आहे. पवित्र व्यक्तीकडे लोक वळण्याची प्रयत्न करत नाही की पवित्र कसं बनवं, या मंदिरात कसं बनवं. मग ते 17 अध्यायामध्ये जर तुम्ही वाचलं, 3 मंडप तयार करायला निघालेला. कोण कोण? पेत्र, मोशेसाठी, एलियासाठी आणि तुमच्यासाठी. कारण तिकडे ते देवाची माणसं याला भेटायला आली. इकडे देवाची माणसं एका ठिकाणी बसत नाही, लक्षात ठेवा. कारण ते फिरते लोक असतात, त्यांनी एका ठिकाणी बसण्याचा हक्क परमेश्वराने दिलेला नाही. भले मंदिर बांधू दे, आता मी एका ठिकाणी असतो का? अनेक ठिकाणी जिथे पाहिजे जो भेटेल त्याला प्रभूची सुवार्ता करतात. कारण त्याला माहिती नाही, त्याला कोणी शिकवत. आपण काय करतो? धर्मांतर करतो. धर्मांतर होत नाही. कोणत्या कारणावर? त्याचा पवित्र आत्म्याचं दर्शन येत नाही. लूक 3:22-23 वचन. प्रभू येशूने बाप्तिस्मा घेतला, तो पवित्र आत्म्याने घेतला आणि पवित्र आत्मा त्याच्याद्वारे पुरुषाच्या बलिदानाद्वारे तो जिवंत राहिला. कारण तो पवित्र आत्म्याने जन्मलेला आहे. आपल्यामध्ये पवित्र बनायला फार कठीण जाते, शेवटपर्यंत टिकेल तेव्हा तो पवित्र बनेल. आपण दही आत्म्याने बनलेले आहे, शरीर दही आत्मा आपल्याशी. आता माझं परिवर्तन किती वर्षाने झालं? 30व्या वर्षानंतर मला एक बाप्तिस्मा तसा मिळाला. बाप्तिस्मा मी घेतला नाही. मी तुमच्यासारखा पवित्र आत्म्याच्या सानिध्यात असा प्रार्थना करण्यासाठी उत्साहाने आत्मी तन मन धन सगळं देवाच्या गौरवासाठी माझ्या छातीत दुखत होतं, माझ्या पोटात दुखत होतं, तरी प्रभू येशूने मला निवडलं. कारण का? हे बघा, देवा नवते आणि म्हणते नवं. एक आपल्या पापासाठी असते, तर एक आपल्या देवाच्या गौरवासाठी. देवाने मला निवडलं. तेव्हा मग ते 4:19-20 वचन, तू पुढे माणसं करणार. मला काय माहिती नव्हतं माणसं काय करायचं, पण त्या भविष्यवक्त्याने माझ्या जीवनासाठी हा संदेश दिला आणि त्यांनी माझ्या नावासहित सांगितलं. छातीत आणि पोटाचा आघात बरा झाला आणि त्याला पवित्र आत्मा देऊन दिलो आहे. तो माझा बाप्तिस्मा झाला. योहानाला तसंच झालं. योहान जेव्हा त्याला मनाई करली, नाही आणि करू नका, तेव्हा आकाशातून वाणी झाली, तू माझा परमप्रिय. कारण योहानाने
6 महिने जन्मालाचा असताना इथूनच ओळखले. या दोघांचा 6 महिन्याचा सिस्टममध्ये फरक. आणि योहान त्याला बाळपणापासून ओळखलं की हा देव आहे. लिहिण्यासारखं होऊ शकतो. जेव्हा देवाचं वचन एखाद्याला दिलं जाते तेव्हा लोक हात जोडतात. मी जेव्हा कोणाला सुवार्तेचा प्रचार करत असेल तेव्हा लोक मला डिमांड देतात. तत्पर्यंत माणूसच विचार करतो आपल्या आत्म्यावर. म्हणून योहानाच्या पहिल्या पत्रात 4 अध्याय तिथे प्रार्थना जातात, हे करतात, इकडे चाले तिकडे चाले. पहिलं ओळखा, प्रत्येक आत्म्याशी. इकडे काय माहिती आहे का, आमोस 8:11 असं आहे, घरात बसा ना बायबल वाचत बसा. वेळ नसेल तर मनचिंतन करा, देव तुम्हाला शिकतील. हा शेवट काळ आहे, पडत झडत जातील तरी देवाचं वचन कोणाला सापडणार. कारण हे अंतःकरण स्थिर नाही. तेव्हा 14 परमेश्वर आपल्या शिष्याला त्या काळामध्ये इतकं सुंदर वाक्य याच्यामध्ये, इतकी सुंदर गुण लिहिलेले आहेत की आमचं जीवन आम्हाला याच्यात वाचवण्यासाठी बनवलेलं. म्हणून मी नवा करारला विचारला, मी जुन्या करारमध्ये तुम्हाला सांगतो की त्यांची प्रार्थना कशी होती, त्या देवावर भरवसा कसं होतं, देवाचं सर्वक्षण त्यांना कसं मिळत होतं. आपल्याला सर्वक्षण एक आहे कसं आहे माहिती आहे का, तुमची निंदा होईल, नफरत होईल. ज्याला हे शास्त्राच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचं ना, त्याप्रमाणे चालायचं असेल तर फक्त मध्य 5 अध्याय त्यांनी जे 2 गुण शिकवलेलं आहे ना ते पाठ करायचं. तर तुम्ही सहनशील असतील, तुम्ही देवाचे भक्त बनतील, देवाचे नियम पाळतील आणि देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला सर्व मिळेल. देव तुमच्या बरोबर आहे, शैतान तुमच्या बरोबर आहे. 2 प्रकारे काम करणार. जगात गेलं तर जगाच्या गोष्टी, देवाकडे गेलं तर देवाच्या गोष्टी. बघा काय सांगितले, त्याच्या पंखाच्या सहाय्याचा मी आश्रय. आपण याचा त्याचा आश्रय घेता काय फायदा त्याला. त्याचा विश्वास त्या परमेश्वरावर बसलेला आहे, तुमचाही विश्वास बसला. हे देवा तू माझ्या नवसाची प्रार्थना. कोणती मूर्ती कधी नवसाची प्रार्थना ऐकते? एक दिवस इकडे प्रार्थनेला आले, त्यांना बाळाची देणगी नव्हती. प्रभू येशू तुम्हाला बाळाची देणगी देते. बाळ झालं, इकडे गेले नमस्काराला मद्रासला. मद्रासला फॅक्टरी आहे. मूर्तीकडे गेले तुम्ही, मूर्तीकडे कोणी तुमच्या घरामध्ये पण आहेत ना. काय सांगणार तिकडे तुम्ही चुकीच्या रस्त्यात. त्याने नवस परमेश्वराला केला. नवस तुम्ही कोणाला करा मी तुम्हाला सांगतो. मध्य 25 अध्याय 31 ते 46 वचन दिले. तुम्ही एका कनिष्ठ बंधूला केलं तर तो बोलतो मला केलं. मूर्तीला केलं त्याने असं नसेल, मूर्तीला केलं तर मला केलं असं कुठल्या शास्त्रात दिलं नाही. पहिला स्त्रोत आहे मूर्तीपूजा, स्तोत्रसे 115. मूर्तीच्या अपूजित जीवन जगणारा परमेश्वराबरोबर चालतो. तुझ्या नावाचे बघा, आता परमेश्वरच्या नावाची भीती बाळगा. येशूचं नाव घेण्याबरोबर माणसं थाकताना काढतात. एवढा पावर असतो. मी एका घरी गेलेलो, एक दारू पिणारा माणूस त्यांच्या घरी मला बोलवलं. नुसता त्याच्या पैरीवर चढला बसलो. कारण योहानमध्ये माहिती आहे 12:26 जिथे परमेश्वर आहे तिथे सेवक असतात. गेल्याबरोबर त्याला तिकडे पडला आणि लागला लोळा. दारू सोडली. दुसऱ्या घरी गेले, एक मोठी पांगळी होती तिथे, त्यांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं थांबा आपण प्रभूला आता हात देऊ. तो मनुष्य सूर्यनमस्कार करायला लागला. असा दुखतो ना असा करतो. हे काय चाललंय बघा. हल्ली आणि पोरगी बरी परत त्यांनी ते सुरू केलं. परत असं झालं.
अरे हे शास्त्र शिका की नाही? कोणती मूर्ती तुम्हाला काय देणार आहे? तुम्ही घराच्या बाहेर जाता तर सांगा मला आज टाईम नाही, घराची भांडी बिंडी धुवून ठेवायला सांग. अरे तुम्हाला ते पुसायला जायला, तोंडाला पावडर लावावं लागते, लिपस्टिक लावावं लागते, त्याचा कलर उतरला का मग नेऊन कोणतरी पेंटरला बोलवावं लागते. त्या पेंटरला 2 हात नसले तर काय करणार? तुमच्या डोळ्याला काय त्रास झाला तर डॉक्टरकडे जायला लागते. मग मोती बिंदू झाला तर मोती काढून ठेवला तर डॉक्टर असं ते किती करोडचा आहे माहिती नाही, मग काढून ठेवतो. मग तो सांगता आता काळा चष्मा लावा, 16 वर्षाचा जवानी म्हणून. मग तो काढतो, मग नंतर तो पांढरा चष्मा लावतो. मग चष्मा बघताना तो पहिला चष्म्याची स्टाईल बघतो, कोणत्या मॉडेलमध्ये मला शोभेल. मग तो बघतो आरशाकडे जातो, पण परमेश्वराकडे बघत नाही. तेव्हा 9 अध्यायामध्ये बघितलं, एक आंधळा मनुष्य होता, बरोबर. येशू थुंकला आणि चिक्कल करून त्याच्या डोळ्याला लावला आणि शिलोच्या तळ्यामध्ये जाऊन धुतला. आपले कुठे धुवायला जाते? अरे तुमच्या स्वतःचा जो थुंका आहे ना, रात्री दात घासा, डोळ्याला सारखं दिसत नसेल ते मी तुम्हाला सांगतो. तर रात्रीचे दात मस्त घासायचे, न झोपायचे. सकाळी उठल्यावर लाळ पडते बघा, ती घ्या न ती डोळ्यावर सोडा. इतकं ॲसिड आहे ना, विचार नाही. तुम्हाला माहिती आहे, डोळे स्वच्छ करते. तुम्ही वरतीच आम्ही तिकडे थुंकतो ना, ज्या बाजूला थुंकतो आणि ते पण पावसाच्या पाण्याने दिसते, पण मी जिथे थुंकतो ना ते लोखंड जाळलेलं आहे. एवढं या शरीरात पावर आहे, थुंक्यामध्ये पण ताकद आहे. औषध आहे ते, पण आम्हाला ते करता येत नाही. तो देवासमोर चिरकाल राहो, तुझे वात्सल्य व सत्य त्याचे रक्षण करते असे कर. म्हणजे तुझ्या नावाची स्तोत्रे मी निरंतर गाईन. त्याने काय सांगितले? मी तुझी स्तुती गौरव करेल आणि माझा जो नवस आहे तो मी नेहमी फेडेल. तर नवस म्हणजे काय? जे आपल्या उत्पन्नाचं जे दान असते ते मंदिरात नेहमीपणे सोडायचं असते. मग तुमची प्रगती किती वाढते. मी हे दान धर्म करतो म्हणून मला कसल्या गोष्टीचा विचार नाही, कारण ते परमेश्वराने केलं. हालेलुया. हे सगळं शिका. आपण इकडे चालले तिकडे, अरे खैर आपण इकडे चालले तिकडे चालले, आपला खर्च आहे ना तो उडवतो आपण. जिथे देवाकडे जायचं असेल तिथे 1 रुपया लागत नाही. आज मी देवाचा प्रचार करतो, कोणाकडे मागितले? माझ्या गाडीत पेट्रोल नाही, डिझेल नाही, हे नाही, ते नाही. कधी बोलला? मी त्याला पण नाही सांगत माझ्या गाडीत पेट्रोल नाही, कारण मला माहिती आहे. अरे आपला बाप पोरावर एवढं प्रेमाने त्याला खायला प्यायल्याची विचार करते, मग तो जो बाप त्याच्या रूपाचं बनवलं, त्याची सेवा करतो, तो आपल्याला का देणार? म्हणून मी तुम्हाला एक वचन शिकवतो, नेहमी शिकवत असते. काय बोलते? मला प्रार्थना शिकवलेली, ये प्रभू येशू, तुम्ही आमच्यावर खूप प्रेम करता. हे प्रभू येशू, आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करता. हे प्रभू येशू, आमच्या पायावर दया कर. हे प्रभू येशू, आम्हाला तुमची इच्छेप्रमाणे शिकव. आपण छोटीशी प्रार्थना करूया. परमेश्वर पिता, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. परमेश्वर सर्व मंत्र कामगारांचे सर्व परिश्रम घेतो. प्रभूचा आशीर्वाद वचन ऐकणाऱ्या सर्व लोकांना परमेश्वरच्या करा शांती, प्रभूचा आशीर्वाद, त्यांचं जीवन परिवर्तन म्हणून आपल्या जुन्या शब्दात बोलण्यात विचारायचे काय पाप झाले ते प्रभूच्या हातात समर्पण करूया. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात
करतो. हालेलुया.